हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल की आपण आज काय शिकणार आहोत। जर नाही समजलं तर मी सांगते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज लटकन कसे बनवायचे ते बघणार आहोत। ठीक आहे, तर आता इथं मी 3 लटकन जे आहेत, म्हणजे 3 जे सॅम्पल आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत। आता आपण तसाच चौथा लटकन कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी पहिले दाखवते। तुमच्याकडे जर 23-24 नंबरची निडल असेल तर तुम्ही ती वापरा, नसेल तर तुम्ही आपली वुडनची जी निडल असते जरदोशीची ती सुद्धा वापरू शकता। ती नसेल तर तुम्ही आयर्न निडल सुद्धा वापरू शकता। मार्क करण्यासाठी ग्लास मार्किंग पेन्सिल लागणार आहे आपल्याला। इथे तुम्ही बघू शकताय व्हाईट कलरमध्ये आहे, ह्याच्यामध्ये भरपूर असे कलर सुद्धा असतात। आणि आपण कट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सीझर। ठीक आहे, तर सीझर नसेल तर तुम्ही कटरचा सुद्धा यूज करू शकता। आणि स्टोन लागणार आहेत, तुम्हाला ज्या कलरचा स्टोन हवा आहे तुम्ही त्या कलरचा घेऊ शकता। मी इथं रेड कलरचा स्टोन घेतलेला आहे आणि तो सुद्धा चिटकावून घेतलेला आहे। आणि आपल्याला लास्टला बॉर्डर करण्यासाठी 423 नंबरचा जरी थ्रेड लागणार आहे। तुम्हाला दिसत असेल मी इथं आपला जो पॅच बनवलेला आहे लटकनचा, त्याच्या साईडला मी मण्यांच्या मागच्या साईडला जरी थ्रेडची एक लाईन दिलेली आहे। ती लाईन बनवण्यासाठी आपल्याला 423 नंबरचा जरी थ्रेड लागणार आहे। आणि पूर्ण मण्यांचे वर्क करण्यासाठी आपल्याला साधा मशीन थ्रेड किंवा पॉलिस्टर थ्रेड सुद्धा लागणार आहे। जर तुमच्याकडे मशीन थ्रेड नसेल तर पॉलिश थ्रेड वापरा किंवा 423 नंबरचा जरी थ्रेड सुद्धा वापरू शकता। आणि तुम्हाला दिसत असेल इथे मी लटकन बनवण्यासाठी स्टोन चेन घेतलेली आहे। ठीक आहे, तर आपल्याला स्टोन चेन सुद्धा लागणार आहे। तुम्हाला दिसत असेल की मी साईडला कशा पद्धतीने चिटकावलेली आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला स्टोन चेन सुद्धा लागणार आहे। आणि स्टोन चेन चिटकावण्यासाठी B700 ग्लू सुद्धा लागणार आहे आपल्याला। तुमच्याकडे जर B700 ग्लू नसेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लू सुद्धा वापरू शकता। आणि पण स्टोन चेन 100 ग्लू हा खूप वेळ असा टिकणारा असतो त्याच्यासाठी। आणि आपल्याला लागणार आहेत शुगर बीट्स, तुम्ही बघू शकताय। तुमच्याकडे जर पाकिट असेल तर पाकिट वापरा, छोटं मिनी पाकिट असेल तर ते सुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही आहे। हा मेन पॉर्ट आहे आपल्याला लागणार आहे शुगर बीट आणि 2 mm चे गोल्डन बीट्स, जे की तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने पॅच बनवलेले आहेत। त्याच्यासाठी आपल्याला 2 mm चे गोल्डन बीट्स सुद्धा लागणार आहेत। तर काही थोडंफार राहिलेलं मटेरियल जे असेल दाखवायचं तर ते मी तुम्हाला नंतरनं सुद्धा दाखवेल। आता मी इथे ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने सर्कल करून घेते। तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला लटकनचा आकार केवढा मोठा हवा आहे, केवढा छोटा हवा आहे। मी तर मीडियमचा केलेला आहे। आता इथे मी मशीन थ्रेड घेतलेला आहे, तुम्हाला जो मी मगाशी दाखवला तोच आहे। तर आता इथे आपण गाठ लावून घेणार आहोत, जशी आपण नॉर्मल दोऱ्याला लावतो अगदी तशीच लावून घ्यायची आहे। फक्त जास्त पिळा मारून घ्यायची आहे, कारण जास्त पिळा मारल्याने आपण जेव्हा वर्क करायला घेतो तेव्हा आपला धागा जो आहे, जी आपली गाठ आहे ती कापडातनं वरती निघत नाही। ह्याच्यासाठी आपण जास्त पीळ मारून मग गाठ जास्त करणार आहोत। ठीक आहे, समजलं असेल। आता इथे मी शुगर बीटचं पाकिट घेतलेलं आहे आणि शुगर बीटचं वर्क करण्यासाठी मी वुडनची निडल घेतलेली आहे। तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने मणी जे आहेत ते मी फील करत आहे आपल्या निडलमध्ये। आपला हात जो आहे तो उलट करायचा आहे आणि मण्यांच्या अगदी अलगद वरती फिरवायचा, जेणे की आपल्या निडलमध्ये मणी जे आहे ते पटापट भरले जातील। ह्या पद्धतीने तुम्ही जर भरलात तर तुमच्या निडलमध्ये मणीसुद्धा पटपट भरले जातील आणि तुमचं वर्कसुद्धा पटपट होईल। ठीक आहे, एक एक भरत बसण्यामध्ये भरपूर असा टाईम जातो, तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघा। आता इथे मी रेड कलरचा स्टोन मी B700 ग्लूनी चिटकावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय आता मी वर्क करायला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, आपला हात जो आहे डावा तो स्टँडच्या खाली आहे। बेसिक नॉलेज तुम्हाला असेल, जर बेसिक हे नॉलेज नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती फ्री आदिवासी क्लास आहेत, तुम्ही तिथून सुद्धा शिकू शकताय। आता मी जिथे आपला स्टोन चिटकावलेला आहे त्याच्या अवतीभोवती मी असे 2-2 मणी लोड करून परत त्याच्या पुढे एक चेन स्टिच घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय, म्हणजे अशा पद्धतीने आपला जो बुट्टा आहे
तो छोटा बुट्टा तयार होईल। तुम्ही बघू शकता मी अगदी 2-2 शुगर बीड्स घालते, 3-4 घालत नाही आहे, ठीक आहे। आणि मी लगेच एक चेन स्टिच घालणार आहे आणि मधल्या साईडने आपण एंड नॉट देऊन घेणार आहे, बाहेरच्या साईडने देणार नाही आहे, कारण आपल्याला स्टोन चेन ही चिटकावायची आहे त्याच्यासाठी, ठीक आहे। आता मी इथे एंड नॉट बघू शकता एकदम व्यवस्थित देऊन घेतलेली आहे। आता मी इथे स्टोन चेन घेतलेली आहे। तुम्हाला व्हाईट कलरची स्टोन चेन नको असेल तर ह्याच्यामध्ये मल्टी कलरची सुद्धा मिळते, वेगवेगळ्या आकाराची मिळते, म्हणजे छोटी मोठी साईज सगळ्या प्रकारची साईज ह्याच्यामध्ये अवेलेबल असते, ठीक आहे। आता इथे मी ना आपला जेवढा बुट्टा आहे तेवढ्या बुट्टेचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे आणि तुम्ही कटरच्या मदतीने कट करा किंवा कात्रीच्या मदतीने कट करून घ्या। आता मी इथे B700 ग्लू घेतलेला आहे आणि आपल्या बुट्ट्याच्या बरोबर अवतीभोवती मी आपला जो ग्लू आहे तो लावून घेणार आहे आणि मग नंतर ना आपला जो स्टोन चेन आहे जी मेजरमेंट घेऊन आपण कट केलेली आहे ती अशी आपण चिटकावून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चिटकावते। हे चिटकावल्याच्या नंतर ना जर तुम्हाला स्टोन चेन स्टिच करायची असेल तर तुम्ही हे B700 ग्लू चिटकल्याच्या नंतर ना मग तुम्ही स्टोन चेन स्टिचसुद्धा घालू शकता, नाही घालायची तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे। B700 ग्लू हा एकदम चांगला असतो, तो एकदा चिटकला की वापस निघत नाही त्याच्यासाठी। तर मी इथे डायरेक्ट आपलं पुढचं जे स्टेप आहे ती करायला घेते आहे। तुम्ही बघू शकताय मी आता शुगर बीटचं वर्क करते, ठीक आहे। तर 2-2 मणी मी लोड करत परत गॅप न ठेवता चेन स्टिच घालत आहे, ठीक आहे। तुम्हाला समजत असेल मी शिकवलेलं, जर शिकवलेलं समजत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहतात आणि आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन आहे, तिथे सुद्धा आपले फ्री आरी वर्क क्लास बेसिक टू ॲडव्हान्स मी घेतच असते। जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तिथून सुद्धा फ्री आरी वर्क शिकू शकताय। तर आता तुम्ही बघू शकताय मी पुन्हा पुढचं वर्क जे आहे म्हणजे आपला जो राऊंड हाफ राऊंड झाल्याच्या नंतर ना पुढचा राऊंड मी करायला स्टार्ट केलेला आहे, ठीक आहे। मणी आपल्या निडलमधले संपले की परत आपले जे मणी फिल करायचे आहेत आपल्या निडलमध्ये, ठीक आहे, आणि परत वर्क करायला स्टार्ट करायचे। आता इथे मी परत 2-2 मणी लोड करून परत एक चेन स्टिच घालून घेतलेली आहे गॅप न ठेवता, ठीक आहे। तुम्ही बघू शकताय मधल्या साईडने मी एक चेन स्टिच घालून घेतलेली आहे आणि धागा जो आहे तो पुढच्या साईडने थोडासा खेचून घेतला आणि लगेच पुढच्या साईडने एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेतलेली आहे। आता इथे मी 2 mm चे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत आणि आपले करवणीच्या शेजारचं बोट आणि अंगठ्याच्या मदतीने आपला धागा जो आहे तो धरलेला आहे आणि उरलेले एक्स्ट्राचे जे मणी आहेत ते मी अंगठ्याच्या शेजारचे आणि मधल्या बोटाने धरून बरोबर या मण्यांच्या मध्ये निडल घालून घेतली आहे, जेणे की आपल्या निडलमध्ये मणी जे आहेत ते पटपट भरले जातील, ठीक आहे। आता इथं मी परत सेम प्रोसेसमध्ये 2-2 मणी लोड करणार आहे आणि चेन स्टिच घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने वर्क करत आहे, ठीक आहे। हे बघा 2 मणी सोडायचे, खालचा धागा खेचायचा, मणी आपल्यापण मागे सरकतील आणि मग लगेच मण्यांमधली गॅप संपली की लगेच तिथे चेन स्टिच जी आहे ती घालून घ्यायची। सेम प्रोसेस आहे, काहीही अवघड नाही आहे, ठीक आहे। जर बेसिक येत असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स सुद्धा ऑटोमॅटिक आपल्यापण यायला स्टार्ट होतं, फक्त त्याच्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला समजायला हवं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपलं जो 2 mm बीटचं वर्क आहे ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता मी इथे चेन स्टिच घालून घेते आणि परत मधल्या साईडने एक चेन स्टिच घालते। हे बघा कशा पद्धतीने मी चेन स्टिच घालते आणि मधल्या साईडला चेन स्टिच घातल्याच्या नंतर ना आपण लगेच बाहेर धागा खेचून बाहेरच्या साईडने एक चेन स्टिच घालणार आहोत, ठीक आहे। इथे माझी मुलगी थोडासा कॅमेरा हलवत होती त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल। तर बाहेरच्या साईडने आपण चेन स्टिच का घालतोय, कारण आपलं जे वर्क आहे ना ते आपल्याला पुढे स्टार्ट करता येईल, त्याच्यासाठी आपण बाहेरच्या साईडने एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेतोय, ठीक आहे। आता मी मगाशी जसं तुम्हाला दाखवलेलं शुगर बीट्सचं वर्क परत 2 mm च्या गोल्डन बीट्सचं वर्क तसंच मी इथे करून घेतलेलं आहे आणि लास्टला आपण एंड नॉट जी आहे ती देऊन घेतोय। तर अशा पद्धतीने आपलं 2 mm चं आणि शुगर बीट्सचं वर्क जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे आपला अर्धा लटकन जे आहे अर्ध लटकन आपलं पूर्ण झालेलं आहे, ठीक आहे। आता आपण त्या लटकनच्या साईडला आपण जरी थ्रेडची 423 नंबरचा जरी थ्रेडची आपण इथे आउटलाईन जी आहे ती देऊन घेणार आहोत, कारण आपल्याला कट करायचं आहे हे लटकनचे पॅच, त्याच्यामुळे आपण साईडला जरी थ्रेडची आउटलाईन आपण करणार आहोत, ठीक आहे। मी गाठ वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे। तुम्हाला एक
आउटलाईन द्यायची असेल 1 द्या किंवा 2 द्यायची असेल 2 द्या, तुमच्यावर डिपेंड येते. 1 दिलं तरी भागतं, काही नाही. आता आपण मागच्या साईडने एक चेन स्टिच घेणार आहोत, जेणे की आपली जी गाठ आहे सुरुवातीची ती फिक्स होईल. ह्याच्यासाठी आपण मागच्या साईडने एक गाठ जी आहे ती देऊन घेणार आहे. आणि आपण बरोबर चेन स्टिच आपण जसं आपलं बनवलेलं आहे पॅच त्याच्या साईडने आपण चेन स्टिचची सर्कल जे आहे ते करून घेणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल मी इथे चेन स्टिच करत आहे. ठीक आहे, आता इथे मी रेड कलरचा स्टोन घेतलेला, तुम्हाला स्टार्टिंगमध्ये दिसलंच असेल की मी रेड कलरचा स्टोन ब्ल्यू 700 याच्याने चिटकवलेला होता. जर तुमचा राऊंड असा नसेल, जर तुमच्याकडे पान आकाराचा स्टोन असेल, कुंदन असेल, तर तुम्ही तो सुद्धा चिटकवायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त आपला पान आकार येणार आहे, ना की सर्कल. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला मी इथे सर्कल दाखवते, ना की पान शेपचा. जर तुम्ही पान शेपचा करणार असाल तर बरोबर त्याच्या अवतीभोवती जसा आकार आहे तसंच वळवत वळवत आपला पान शेप तयार करायचा आहे. ठीक आहे, आणि तिथे सुद्धा चेन स्टिचेस घालून घ्यायचे आहे लास्टला आणि मग कट करायचं आहे. ठीक आहे, समजलं असेल. अशाच पद्धतीने आपण ही जी चेन स्टिच आहे ती आपण करून घेणार आहोत आणि लास्टला एंड नॉट द्यायची आहे. जर एंड नॉट नाही ना दिली तर तुमचं वर्क जे आहे ते निघण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आपण चेन स्टिचला लास्टनं एंड नॉट देणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले लटकन पॅच जे आहेत ते रेडी झालेले आहेत. लटकन पॅचसाठी तुम्हाला 4 पॅच हे बनवावेच लागतात. ठीक आहे, कारण आपण 2 जोडी आणि 2 जोडी एकमेकांना चिटकावून म्हणजे त्याच्याभोवती आपण धाग्यांनी शिवणार असतो. त्यासाठी तुम्हाला 4 असे लटकन हे लागतात. आणि आता तुम्ही बघू शकताय मी कात्रीच्या मदतीने आपला जो लटकनचा पॅच आहे तो कट करून घेतलेला आहे. आता तुम्हाला दाखवते की मी साईडने थोडासा आपला जो क्लॉथ आहे तो लटकनच्या साईडने ठेवलेला आहे, कारण आपल्याला पुढे हे दुमटून मग त्याच्यावरती शिलाई करायची असते त्याच्यासाठी. तर आता इथे मी 4ही लटकन जे आहेत ते कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकताय मी मार्जिन असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा मार्जिन हे भरपूर ठेवायचं आहे. आता इथे मी कापूस घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कापूस असेल तुम्ही कापूस घ्या. तुमच्याकडे जर शिल्लक उरलेले आपले क्लॉथचे कपडे असतील छोटे छोटे तुकडे ते घेऊ शकताय, किंवा तुमच्याकडे कॉटन असेल तर तुम्ही कॉटनसुद्धा घेऊ शकताय. आता मी इथं निडल घेतलेली आहे आणि आपला साधा मशीन थ्रेड घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि आपल्या जे मार्केटमध्ये 10-20 रुपयाला नॉट मिळतात त्या नॉटसुद्धा घेतलेल्या आहेत. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकताय मी साधा मशीन थ्रेडला नॉट जी आहे ती करून घेतलेली आहे आणि इकडे 4 आणि तिकडे 4 असे मी म्हणजे एकूण 8 पदर मी करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि हा जो दोरा आहे तो मी निडलमध्ये ओवून घेतलेला आहे. आता इथे मी 2 लटकनचे पॅच घेतलेले आहेत आणि ते बरोबर एकमेकांच्या अपोजिट मी लावणार आहे. ठीक आहे, म्हणजे शिलाई जी आहे ती आपली मधल्या साईडला येईल आणि डिझाईन जी आहे ती आपली बाहेरच्या साईडने येईल. आता आपला जो दोरा आहे त्या दोऱ्याची गाठ आपल्याला बाहेरच्या साईडने दाखवायची नाही, आपल्या मधल्या साईडने करायची. ती गाठ बाहेरच्या साईडने ठेवली तर फिनिशिंग चांगली येणार नाही, त्याच्यासाठी म्हणून मी मधल्या कापडातनं त्याला ओवून मग स्टिच करते. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिच करायला सुरुवात करते. आता आपले दोन्ही लटकन एकमेकाला लावून राऊंड असं स्टिच करून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने स्टिच करते. लक्षपूर्वक बघा, म्हणजे ना मी कसं करते हे तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा. आता मी निडल दोन्ही कापडामधनं घालून मग जो आपला दोरा आहे तो निडलला गुंडाळून मग तिथे एक स्टिच करते. स्टिच करताना लक्षात ठेवायचं जो एक्स्ट्राचा आपण मार्जिन सोडलेला क्लॉथ आहे तो आपण मध्ये घालणार आहोत आणि मध्ये घातल्याच्या नंतरनं मग तिथे आपण स्टिच करणार आहोत. हे मार्जिन ठेवायचं म्हणजे आपल्याला स्टिच करण्यासाठी आपल्याला जागा मिळते. ठीक आहे, जर तुम्ही मार्जिनच नाही सोडलं बरोबर आपल्या डिझाईनच्या म्हणजे आपल्या वर्कच्या बरोबर काठोकाठ कट केलं तर तुम्हाला स्टिच करण्यासाठी जागाच उरणार नाही आहे. त्याच्यासाठी मार्जिन हे ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी स्टिच करायच्या आधी आपला जो एक्स्ट्राचा क्लॉथ आहे तो मी मधल्या साईडला ढकलते आणि मग लगेच तिथं मी एक स्टिच जी आहे ती राऊंडवाली ती करून घेते. तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने करते. ही स्टिच तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे ना तुम्हाला बरोबर स्टिच करायला समजेल. तुम्ही जर नॉर्मल स्टिच करणार असेल तर नॉर्मल स्टिच इथे केली जात नाही, ती फिक्स बसत नाही. अशी आपण राऊंड स्टिच इथे लटकनच्या इथे करतो. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या व्यवस्थित, म्हणजे त्यांना तुम्हाला समजेल.
आय होप तुम्हाला ही स्टिच समजली असेल. तर आता मी ही तुम्हाला करून दाखवली आहे थोडीशी. आता मी पूर्ण राऊंड असा करणार आहे. तर राऊंड पूर्ण करणार म्हणजे मी 2 बोट आपले इथे मार्जिन सोडणार आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये कापूस हा फिल करायचा आहे, कापूस हा घालायचा आहे. त्याच्यासाठी मी 2 बोट की म्हणजे अर्धा किंवा 1 इंच मी असं जागा जी आहे ती सोडणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे मी पूर्ण असं राऊंड स्टिच जी आहे ती करून घेतलेली आहे आणि अर्धा किंवा पाऊण इंच मी मार्जिन जे आहे ते सोडलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपला जो कापूस मी इथे घेतलेला आहे आणि तो मी असं आपल्याबरोबर लटकनच्या मध्ये मी घालते. जर तुमच्या बोटाने जात नसेल तर तुम्ही आपली जी निडल आहे त्या निडलने सुद्धा असं आपल्या लटकनमध्ये भरू शकताय. ठीक आहे, जास्त असं भरायचं आहे, कारण जेव्हा आपले लटकन आपण म्हणजे आपला ब्लाऊज आपण वॉश करतो त्याच्यानंतर आपलं जे कापूस आहे ते कमी पडू नये, म्हणजे ते एक साईडला एकदमच गट्टू बसला जातो त्याच्यासाठी. तर सगळीकडे असा गच्च असा भरून घ्यायचा आहे आणि आपण मग इथे परत जशी स्टिच केलेली होती तशी स्टिच इथे आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. आता इथे मी आपली जी नॉट आहे ती नॉट मी बरोबर आपल्या लटकनच्या मधल्या साईडला घालून घेणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय. जर जात नसेल तर तुमच्याकडे निडल वगैरे असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही घालू शकताय. आता ही नॉट आपल्याला फिक्स करायची, तर मी कशी फिक्स करते तुम्ही बघा. इथे आपण पहिले आपली नॉर्मल स्टिच जी आहे ती मला मगाशी शिकवलेली ती मी इथे घालून घेणार आहे, कारण थोडासा स्पेस तिकडे जास्त दिसतोय त्याच्यासाठी. तर इथे सुद्धा मी आपली जी मगाची स्टिच आहे राऊंडवाली ती इथे घालून घेणार आहे. आता आपला जो गॅप होता तो सगळा गॅप संपलेला आहे. आता आपल्याला नॉट फिक्स करायची. ह्याच्यासाठी मी इथे आपली नॉर्मल राऊंड करत मी स्टिच करून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय इथे नॉर्मल स्टिच करायची आहे. तुम्हाला जशी जमेल तशी इथे स्टिच करायची आहे. ठीक आहे, कारण आपल्याला इथे नॉट फिक्स करायची. मग तुम्हाला जशी फिक्स करायची, जशी तुम्हाला स्टिच येते अगदी नॉर्मल स्टिच करून मग लास्टला आपण गाठ लावून घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपली नॉटसुद्धा फिक्स झालेली आहे आणि आपली दोन्ही लटकनसुद्धा बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. आता मी लास्टला ना इथे नॉट जी आहे ती लावून घेते आणि कात्रीच्या मदतीने एक्स्ट्राचा जो दोरा असेल काही असेल तर ते आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे, जर तुमचे कपडाचे धागे वगैरे पण निघत असले तर ते सुद्धा तुम्ही कट करून फिनिशिंगमध्ये आणायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे लटकन आहे ते रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय. तसेच आपण हे दोन्हीसुद्धा पॅचेसचे लटकन आपण बनवून घेणार आहोत. ठीक आहे, सेम प्रोसेस आहे, सेम मेथड आहे, काहीही वेगळं असं नाही आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक किती सुंदर असा दिसतोय. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला लावू शकता किंवा तुमच्या ड्रेसेसला लटकन लावू शकता. तुम्हाला जिथे हवे तिथे तुम्ही हे लटकन लावू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होता होईल तेवढं शेअरसुद्धा करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.